नमस्कार. विघ्नहर्ता गजानन, विद्येची देवता सरस्वती, समस्त चराचराला व्यापून उरलेलं गुरुतत्व आणि आपल्या या गीता धर्म मंडळाच्या ज्ञानसत्ताचे सर्व श्रोते आपणा सर्वांना वंदन करून या ठिकाणी आजचा विषय आहे श्री गुरु नानकदेव चरित्र आणि कार्य. थोडासा वेगळा विषय आहे, कारण सहसा नानकांच्यावर म्हणजे इथं तरी कोण बोलत नाही. बाकीच्या ठिकाणी मी व्याख्यानमालामध्ये कदाचित बोलत असतील, पण अचानक मला ती संधी मिळाली. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानिमित्तानं आपल्याला संत चरित्राचा अभ्यास पण होतो, त्यामुळे मी पण म्हटलं काय हरकत नाही, आपण नानकांच्या विषयी बोलूया. तर आता आपल्या संपूर्ण भारताचा विचार केला तर आता आपल्या देशामध्ये 6,452 धर्म जाती जमाती आहेत. आपल्याकडे फक्त एक देश आणि एक धर्म असं नाही आहे. अनेक देशामध्ये एक देश, एक धर्म, एक भाषा, एक देव वगैरे असं आहे. आपल्या देशामध्ये एक देश, 6,452 धर्म जाती जमाती, 1,618 भाषा, इतकं वैविध्य आहे आपल्या देशामध्ये. तर त्यातलाच एक शीख धर्म जो आहे, त्या शीख धर्माचे जे गुरु आहेत, जे आद्य गुरु, ते श्री नानकदेव आहे. तर त्यांचं थोडंसं चरित्र आणि त्यांचं कार्य याचा आपण अभ्यास करणार आहोत या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य असं की नानक हे महान संत होते. त्यांनी मानवतेचा, समानतेचा आणि सत्याचा संदेश दिला. त्यांच्या विचाराने समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि धार्मिक भेदभाव दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शीखांचा एक अत्यंत शिस्तबद्ध समाज निर्माण केला. ते केवळ धार्मिक गुरु नव्हते, ते एक महान समाज सुधारक पण होते, असं सर्वसाधारणपणे त्यांचं चरित्र बघितल्यावर लक्षात येतं. तर आपण पहिले थोडंसं आपण त्यांचं चरित्र बघूया. नानक यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया 15 एप्रिल 1469 रोजी पंजाबमधील तळवंडी या गावात झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तानामध्ये आहे, पश्चिम पाकिस्तानामध्ये. त्यांच्या वडिलांचं नाव काळू आणि आईचं नाव तृप्ता देवी असं होतं. लहानपणापासूनच हा मुलगा अत्यंत तेजस्वी होता आणि विचारशील, शांत, दयाळू आणि आध्यात्मिक प्रवृत्तीत होते. कर्मकांडापेक्षा त्यांचा प्रेम आणि मानवता त्यांना अत्यंत महत्त्वाची वाटत होती. आणि आपल्याकडे ज्ञानेश्वरीची ओवी आहे, मोठकी देहाकृती उमटे, तिथं निज ज्ञानाची पाठ फुटे आणि सूर्यापुढे प्रकटे प्रकाशू जायचा. तैसी वैसेची वाट न पाहता, नाही, तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता येऊन बलिता येते. म्हणजे एखादा मुलगा जो असतो तर त्याला संपूर्ण अभ्यास करायची आवश्यकता नसते, लहानपणीच तो सर्वज्ञ झाला असतो. आता तो ॲटोमॅटिकली सर्वज्ञ होत नाही, अनेक जन्मांची पुण्य साठत साठत त्या ठिकाणी तो ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी असतात. असं काही नानकांचं होतं. आणि जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा या विषयावर त्यांनी आईवडिलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता हे प्रश्न विचारल्यानंतर आईवडील फारसे सुशिक्षित नव्हते, त्यामुळे ते फारसे उत्तर देऊ शकत नव्हते. आणि यात आणखीन एक वैशिष्ट्य येतं की दारात जो याचक यायचा, हाताला लागेल ती वस्तू त्याला देऊन टाकायचा. म्हणजे तो आईवडिलांना विचारायचं नाही का हे देऊ का ते देऊ का, असं काही नाही. कुणी याचकाला काही मागितलं, जे वांछित होतं ते लावून अशा तऱ्हेचं देत होता. आणि बऱ्याच वेळेला शाळेमध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्याचे शिक्षक सुद्धा आश्चर्यचकित होत असे. त्यांचं संस्कृत शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना पंडित रजनाथ यांच्याकडे पाठवलं, पण तिथं त्यांचं मन लागलं नाही. त्यानंतर त्यांच्या वडिलांचे एक मालक होते, वडील जिथे नोकरी करत होते, त्यांचं नाव राय बुलार म्हणून होते. त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी जगा वेगळा आहे, त्यामुळे त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम बसलं. तर त्यांनी त्याला फारसी भाषा, त्या काळामध्ये राजकीय म्हणजे मुसलमानांची सत्ता असल्यामुळे फारसी भाषेचा प्रभाव जास्त होता. सगळे राजव्यवहार सगळे फारसी भाषेमध्येच होत असत. त्यामुळे ते शिकण्यासाठी त्यांनी फारसी भाषेत पाठवलं. पण तिथले जे शिक्षक मौलवी होते ते आणि नानक यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले, कारण ते काही प्रश्न विचारायला लागले, ते प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे नसायची. त्यामुळे ते चिडायचे आणि त्यातून लहान मुलगा प्रश्न विचारतो म्हणून आणखीनच राग यायचा. त्यामुळे त्यांनी ते सोडून दिलं. 9व्या वर्षाचे असताना वडिलांनी नानकांची मुंज करायची ठरवली. आता इथं आपल्याला एक क्ल्यू मिळतं, ज्या अर्थी मुंज करायची ठरवली तरी ते म्हणजे याचा अर्थ ते पूर्णपणे हिंदू समाजातलेच होते. आणि त्या ठिकाणी आणि कार्यक्रम सुरू झाला. त्यांचे कुलचे उपाध्याय होते, त्यांचं नाव होतं हरदयाल. विधी झाल्यानंतर त्याची म्हणजे नानकांच्या वेळामध्ये जानवं घालण्यासाठी त्यांनी जानवं असंच पुढं गेलं. त्यात नानक म्हणाले थांबा. ते म्हणले काय, त्यांनीच मागितलं हे जानवं हे कशासाठी घालायचं. ते त्यांनी जे म्हणजे आपण जे म्हणतो ठराविक उत्तर येतं, जानवं म्हणजे एक बंधन असतं वगैरे काही ज्या गोष्टी असतात त्या सांगितल्या. ते नानक म्हणाले थांबा, आणि जानवं म्हणजे काय
आणि हे कशासाठी घातलं जातं हे 9 वर्षाच्या मुलांनी त्या उपाध्यायांना सांगितलं. म्हणजे बाळपणीचं सर्वज्ञता येऊन वरी तयात आहे हे आपल्याला या ठिकाणी लागलं. आता वडिलांना असं वाटलं काहीतरी मुलाला मार्गी लावायला पाहिजे, तो मोठा आहे, प्रज्ञावान आहे, छान, बाकी सगळं ठीक आहे, पण काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था पाहिजे ना. म्हणून त्यांनी थोडंसं नाराज मोठे झाले होते. तर त्यांचा एक बाला नावाचा एक नोकर होता त्यांच्याकडे. तर त्याला 20 रुपये दिले, त्या काळातले 20 रुपये बरं का, आणि सांगितलं याला घेऊन जा आणि काहीतरी व्यापार धंद्याला लाव याला. म्हणजे कुठेतरी काहीतरी वस्तू खरेदी कशी करायची आणि ती दुसऱ्या गावात घेऊन प्रॉफिटने कशी विकायची असं काहीतरी शिकायला सांगितलं असेल त्यांनी. त्याप्रमाणे हे दोघं निघाले. तर वाटेत जाताना त्यांना एक साधूंचा जथा दिसला आणि ते साधूंचा जथा भजन करत होता. ते भजन ऐकताना नानक रंगून गेले, त्या ठिकाणी थांबले, रंगून गेले. आणि थोडंसं भजन झाल्यानंतर त्यांनी त्या साधूंना विचारलं की तुम्ही कुठले काय आणि त्यांचं भोजन वगैरे झालंय का. ते म्हणले नाही आम्ही पश्चिमोटी आहोत. नानक म्हणाले थांबा. त्या बालाला घेऊन ते गावात गेले. त्यांनी त्या 20 रुपयाचा शिधा आणला, सगळे 20च्या 20 रुपयाचा शिधा आणला आणि ते सगळं जो साधूंचा जथा होता त्या सगळ्यांना जेवण घातलं. आता हे केल्यानंतर घरी गेल्यानंतर काय होणार आहे त्यांना कळलं. म्हणून दोघे घरी परतले, पण नानक घरात गेले नाही. त्यांनी त्या नोकराला पुढं पाठवलं आणि वडील मारतील या भीतीने एका झाडावर उंच चढून बसले. आता त्या नोकरांनी घरी जाऊन सांगितलं असं असं झालं म्हणून. तर वडील भयंकर चिडले आणि तिथून त्यांनी त्या झाडापाशी त्या नानकांना खाली उतरवलं आणि त्यांना बदडायला सुरुवात केली. पण हे सगळं वृत्त त्या रायबोलार यांना कळलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी आले आणि बदडायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांचा हात धरला. ते म्हणले या मुलाला मारू नका, हा मोठा आहे, अमुक आहे, तमुक वगैरे सांगून त्यांची सुटका केली. कारण रायबोलारला अंतरे आम्ही जाणवत होतो की हा जगावेगळा मुलगा आहे आणि कोणतरी पुढे भावी काळामध्ये साधुसंत होऊ शकेल असं कदाचित त्यांची मनोधारणा होती. म्हणून त्यांनी त्याची सुटका केली त्या ठिकाणी. त्यांची नानकांची थोरली बहीण होती, तिचं नाव पण नानकी. तिचा विवाह सुलतानपूरला जयराम यांच्याबरोबर झाला होता. आता यांना मार्गी लावावं म्हणून ते एक दिवशी जयराम आले आणि नानकांना त्या सुलतानपूरला घेऊन गेले. आणि तिथे एक मुस्लिम दौलत खान नावाचा एक दिवाण होता, त्यांच्याकडे यांना नोकरीला लावलं. आता नोकरीला काय लावलं की धान्याचं कोठार सांभाळायचं नोकरी लावलं. तर काही दिवसांनी त्यांच्या कानावर त्या दौलत खानच्या कानावर बातम्या यायला लागल्या की नानक येणाऱ्या जाणाऱ्यांना फुकट धान्य वाटतंय. त्यामुळे पहिल्यांदा एक दोनदा दुर्लक्ष केलं असेल, नंतर तो चिडला आणि नंतर तो एक दिवशी अचानक आला आणि त्यांनी ते धान्य आणि सगळं तपासायचं सुरुवात केली. तर त्यांनी जे धान्य जे स्टॉक जो ठेवले होता बरोबर तेवढाच भरला आणि त्याच्यात जी कमतरता होती ती बरोबर नानकांच्या पगार इतकी होती. त्यामुळे नानक म्हणाले मी माझ्या पगारातलं धरून लोकांना वाटलेलं आहे. त्यामुळे तो नाईलाज असो त्या ठिकाणी निघून गेला. आता त्यांचा घरात मन रमावं म्हणून त्याने घरच्यांनी विवाह करायचं ठरवलं आणि त्याच गावातल्या सुलक्षणी यांच्याबरोबर विवाह करून दिला. त्यावेळेला नानक 29 वर्षाचे होते. तर उशिराच झालं म्हणायला काय हरकत नाही. 10 वर्ष त्यांचा संसार झाला. त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. एक दिवशी नानक स्नानाला एक नदीवर गेले होते. नदीवर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर काय 2-4 माणसं असतील, सगळे स्नानाला गेले होते. तर नानकांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि ते पाण्यात जे गेले ते वरती आलेच नाही. तर ती मंडळी बाकी सगळी घाबरली आणि त्यांचा शोध गेला. हा तो जो दिवाण जो होता, नाही म्हणलं त्याचं पण प्रेम होतं त्यांचं. त्यांनी आणखीन माणसं पाठवली आणि नदीत शोधायला सुरुवात केली, हा बुडाला की काय. पण त्यांना काय ते नानक काय सापडले नाही. पण 2 दिवसांनी नानक आपाप वरती आले आणि आल्या आल्या त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ना कोई हिंदू ना मुसलमान. म्हणजे मी हिंदू पण नाही आणि मी मुसलमान पण नाही, असं वाक्य उच्चारत ते जायला लागले. तर हे सगळं बघितल्यानंतर लोकांना धक्का बसला. म्हणजे मुसलमानांनाही धक्का बसला आणि हिंदूंना पण धक्का बसला. तर त्यामुळे त्या ठिकाणी वादविवाद व्हायला लागले. पण नानकांनी कोणाला काही जुमानलं नाही. पण आता त्याचं विकृती करून ह्या जो तो नवाब होता त्याला विचारलं. तर नवाबाने चिडून त्यांना विचारलं हे असं का बोलतो. त्यावेळेला नानकांनी त्याला हिंदू म्हणजे काय आणि मुस्लिम म्हणजे काय आणि नमाज कसा पडायचा हे नानकांनी त्याला सांगितलं. तो आश्चर्यचकित होऊन गेला आणि त्यानंतर नानकांनी असं ठरवलं आपण आता धर्मप्रसाराचं घर सोडायला काय हरकत नाही. आता हे घर सोडायचं म्हणल्यानंतर घरातल्या लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. जो त्यांचा जो मेवणा होता तो आईवडिलांना त्यांचे घेऊन आला सुलतानपूरला आणि त्या सगळ्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला की आता तुम्ही घर सोडून जाऊ नका. पण त्यांच्या मनात असं विचार येत होते की आपले जे विचार आहेत हे आपल्या पुरतेच न राहता आपण समाज प्रबोधन सुरू करावं. म्हणून त्यांनी घराबाहेर पडायचं ठरवलं होतं. ते आपल्या निश्चयावर ठाम होते आणि त्यांनी ती भ्रमंती करायला सुरुवात केली.
या भ्रमंतीला त्यांच्या पंजाबी भाषेमध्ये उदासी असं म्हणतात बरं का. म्हणजे उदास, आपण उदास म्हणजे काय म्हणतात, निराश झालेला माणूसच नाही. उदासीचा अर्थ परिक्रमा असं म्हणायला काही हरकत नाही. त्या उदासी त्यांनी करायला सुरुवात केली आणि जिथे जिथे नानक जायचे तिथे तिथे त्यांचे विचार ऐकून त्यांना लोक म्हणजे गुरु मानायचे, त्यांच्याबरोबर जायचे. काही लोक आपण जसं झुंड निघते तशी झुंड निघायला लागली. तर ही बातमी त्याला बाबर नावाचा सुलतान होता, पण बाबरी मशीद वगैरे प्रकार ऐकला असेल, जुलमी राजा होता, त्याच्या कानावर गेले. त्यांनी ते सगळ्यात जथ्यात अटक केली आणि त्यांचा छळ करायला सुरुवात केली. पण त्या ठिकाणी नानकांनी असे काही चमत्कार दाखवले की तो पण जरा दचकला आणि त्यांनी सोडून दिलं. अशी भ्रमंती करत नानक भारतभर फिरले, देशात परदेशात गेले. कुठं कुठं ते या ठिकाणी थोडंसं सांगतो. जिथं गेलं त्यांनी गुरुद्वार निर्माण केला. त्या गुरुद्वार म्हणजे काही थोड्या वेळाने या ठिकाणी सांगेन. तर त्या ठिकाणी विदेशामध्ये नानक तिबेटमध्ये गेले, मानस सरोवर, चीनमध्ये गेले. चीनमध्ये तर त्यांच्या स्मरणार्थ एका गावालाच त्यांचं नाव दिले बघा, नानकिंग नावाचं चीनमध्ये गाव आहे बघा. ते नानकांच्या स्मरणार्थ दिलं गेलेलं आहे असा उल्लेख मला त्या ठिकाणी मिळाला. नानक सौदी अरेबियामध्ये गेले, पॅलेस्टाईनमध्ये गेले, इराकमध्ये गेले, आफ्रिकेमध्ये पण गेले. नानकांनी बगदादच्या खलिफाला केलेला उपदेश हा नरसिंहनामा या ग्रंथामध्ये नोंद केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ते म्हणजे जे सांगत ते अतिशय खरंच आहे म्हणायची हरकत नाही. नानक मक्केला सुद्धा गेले होते त्या काळामध्ये. तिथले जे धार्मिक गुरु होते त्यांच्याशी पण त्यांची चर्चा झाली असं त्यांच्या चरित्रात पण उल्लेख आहे. आणि त्यांनी सांगताना उपदेश करायला सुरू की ईश्वर एकच आहे. त्यांचे आणखीन काही जे उपदेश आहे ते नंतर सांगेन. पण त्यांनी मुस्लिमांना पण सांगितलं आणि हिंदूंना पण सांगितलं की ईश्वर एकच आहे आणि जाती जमाती या ईश्वराने निर्माण केलेल्या नाहीत, आपण निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे जातीभेद असता कामा नाही वगैरे उपदेश करायला सुरुवात केली. तर आता एक त्यांचे उपदेशाची पद्धत कशी होती हे आपण या ठिकाणी बघू. एकदा नानक त्यांच्या जो जथा होता त्याच्यावर एका गावात गेले. आता लोकांना माहिती होतं की म्हणजे हा साधू संत माणूस आहे, माहिती होतं लोकांना. आपल्याकडे एक अभाव आहे, साधू संत येते घरात, तुझी दिवाळी दसरा. त्यामुळे ज्या ज्या गावात जायचे त्या त्या ठिकाणी लोक त्यांचे स्वागत करायचे, यागत स्वागत करायचे. म्हणजे शिष्य परिवाराचं काय जेवणं बघणं अमुक मग भजन पूजन सगळं छान करायचे. असं चाललं असताना एका गावात गेले, पण ते गावामध्ये सगळे चोर आणि गुंड लोक होते आणि ते आगत स्वागत तर बाजूलाच राहिलं. त्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या म्हणजे शिष्यमंडळीची काही वस्तू पण पळवायला सुरुवात केली. त्यामुळे ते सगळे शिष्य परिवार म्हणले आपण आता इथं राहायला नको, आपण या ठिकाणी निघून जाऊ. पण काय म्हणले ते लोक चोर सगळे दरोडेखोर आहेत, आपल्याला खूप त्रास होत आहे. तर नानक म्हणाले की ठीक आहे, काय हरकत नाही. पण तेवढ्याच त्या गावातला एक माणूस सज्जन माणूस होता तो त्यातल्या त्यात. तर तो त्यांच्याकडे आला. त्यांनी क्षमा मागितली. ते म्हणले आमच्या गावात तुमचा आदर सत्कार झाला नाही, असं असं झालं, मला वाईट वाटतं. पण तरीसुद्धा मी तुम्हाला प्रार्थना करतो की असा काही आशीर्वाद द्या की आमच्या गावाची भलं होईल. नानकाने क्षणभर विचार केला आणि म्हणाले तुमच्या गावाची इथल्या इथेच भरभराट होऊ दे. काय म्हणाले? तुमच्या गावाची इथल्या इथंच भरभराट होऊ दे असं म्हणून पुढच्या गावाला गेले. पुढचं गाव मात्र चांगलं निघालं. त्यांनी अगदी वेशीपासून त्यांना वागत गाजत नेलं, सगळ्या शिष्यांची व्यवस्था नेली, खाणं पाणी व्यवस्थित केलं, भजन पूजन वगैरे छान झालं. आणि त्यानंतर त्या गावचा निघाले, पुढच्या गावाला निघाले. त्याला त्याचा मुखिया होता तो त्या ठिकाणी नानकांकडे आला आणि नमस्कार चमत्कार वगैरे सांगून तो म्हणला आमच्या गावाला पण आशीर्वाद द्या की आमच्या गावाचं भलं व्हावं म्हणून. नानकांनी काय आशीर्वाद दिला सर? नानकांनी आशीर्वाद दिला तुमच्या गावातले सगळे लोक देशोधडीने लागावेत. काय आशीर्वाद दिला? तुमच्या गावातले सगळे लोक देशोधडीने लागावेत. त्यामुळे म्हणून पुढच्या गावाला निघून गेले. ते तुमच्या माझ्यासारखा एक शिष्य होता, तर त्याला हे जरा विचित्र वाटलं. ते म्हणजे ते चोर गुंड जे लोक होते त्या गावाला यांनी आशीर्वाद दिला की तुमची इथल्या इथे भरभराट होऊ दे आणि ह्या गावात सगळे चांगले लोक, आणि त्यांना सांगितलं तुम्ही सगळे देशोधडीला लागावेत, असं का? त्या नानकांना विचारलं. नानक हसले. ते म्हणाले पहिल्या गावात आपण जो गेलो होतो तिथे सगळे चोर दरोडेखोर गुंड होते. हे जर का इतर ठिकाणी गेले तर हेच उद्योग दुसऱ्या ठिकाणी चालू करतील आणि ती पण गावं बिघडून टाकतील. म्हणून मी त्यांना आशीर्वाद दिला की ह्या गावातच तुमचं भरभराट होऊ दे. आणि दुसऱ्या गावात गेलो तिथे सगळे साधू संत सज्जनच होते. पण असे सगळे साधू संत सज्जन एकाच गावात उपयोगाचे नाही, त्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि त्यांच्या गुणांचा प्रसार आणि प्रचार सगळीकडे केला पाहिजे, जेणेकरून तो सगळा प्रांत चांगल्या लोकांचा निर्माण होईल. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमचे सगळे लोक देशोधडीला जाऊ दे. म्हणजे आता लक्षात येईल तुमच्या नानकांचं कार्य कसं काय होतं.
म्हणजे वरवर करणे आपल्याला वाटतं की हे जरा विचित्र प्रकार आहे, पण नानकांचा उद्देश किती चांगला होता असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता या भटकंतीमध्ये काही चांगल्या गोष्टी जातात. नानकांच्या भटकंतीमध्ये नानक रामटेकला गेले होते आणि आपलं सगळ्यांचं भाग्य असं रामटेक या ठिकाणी त्यांची आणि संत नामदेवांची गाठ पडली. नानक आणि संत नामदेव समकालीनच होते, त्यांची गाठ पडली आणि गाठ पडल्यानंतर आध्यात्मिक चर्चा वगैरे सगळी झाली. एकमेकांच्या कार्यात जे काम ते करत होते ते काम हेच करत होते. थोडीशी नामदेवांची माहिती सांगतो. माहिती असेल किंवा नसेल, पण ऐकायला संतांच्या विषयी कुठली गोष्ट ऐकली तरी ती पुण्यकारकच असते. की तसं म्हटलं तर नामदेव आणि पांडुरंग यांचं नातं म्हणजे एकमेकांना क्षणभर सुद्धा विसरत नसतं. तो त्यांचा लहानपणचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. दूध पिण्याचा गेल्याचा सतत नामदेव पांडुरंगाच्या इथं असत वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेला त्यांनी ज्ञानेश्वरांबरोबर तीर्थयात्रा केली आणि त्याच्यानंतर त्यांचं कदाचित पांडुरंगाचं बोलणं झालं असेल, त्यावेळेला पांडुरंगाने किंवा ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं असेल त्यांना की आता तू बाहेर पड. इथं पंढरपुरात सगळेच चांगले लोक आहेत, यांचा काही प्रश्न नाही. बाहेर पड आणि भागवत धर्माचा प्रसार कर. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट, नानक जे पंढरपूरच्या बाहेर पडले ते 20 वर्ष पंढरपुरात आले नाही. एरवी क्षणभर सुद्धा पांडुरंगाला न विसरणारे नामदेव धर्मप्रसारासाठी बाहेर पडले आणि ते जे जात जात पंजाबमध्ये गुमान प्रांतामध्ये त्या ठिकाणी त्यांचं देऊळ आहे बरं का, आणि तिथं त्यांना संत नामदेव आपण म्हणतो, ते भगवान नामदेव म्हणतात. हे म्हणजे हा साक्षात परमेश्वर आहे, म्हणजे इतकं त्यांचं कार्य चांगलं आहे. तर ह्या दोघांची तिथं त्या गाठ पडली आणि नामदेवांना आपल्याला माहिती आहे त्यांचे अभंग कुठलडी वाळायचं वगैरे वगैरे नामदेवांनी त्या हिंदीमध्ये पण रचना केल्या बरं का. तर नंतर ज्या वेळेला नानकांनी त्यांचा गुरु ग्रंथसाहेब निर्माण करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्या ग्रंथामध्ये नामदेवांचे 61 अभंग त्यांनी घेतलेले आहेत. आता तो गुरु ग्रंथसाहेब कसं काय आहे तो नंतर थोडा वेळ मी सांगेन. आता या प्रसंगानंतर आणखीन काही संतांचे अभंग त्यांनी घेतलेले आहेत आणि तो ग्रंथसाहेब निर्माण झालेला आहे. पण आपण चरित्रात पुढे जाऊया. नानकांचा एक शिष्य होता, त्याचं नाव अंगद. तर आपल्यानंतर आपला संप्रदाय कोणी चालवावा हे त्यांच्या मनात प्रश्न आल्यानंतर त्यांनी जरा टेस्टिंग करायला सुरुवात केली. नंतर नामदेवांचे नानकांची स्वतःची मुलं पण होती, पण त्यांच्या लक्षात आला हा अंगद जो आहे हा अतिशय एकनिष्ठ आहे. त्यांची अक्षरशः त्यांनी इतकी कठोर परीक्षा घेतली की कोणी घेतली नसेल इतकी कठोर परीक्षा घेतली. आणि परीक्षेतून पास झाल्यानंतर मग नानकांनी त्या अंगदांना आपलं उत्तराधिकारी म्हणून नेमलं. स्वतःच्या मुलांना नेमलं नाही, त्यांना अंगदला उत्तराधिकारी नेमलं. आणि त्यानंतर नानकांच्या बरोबर तो सतत जायला लागला आणि निस्वार्थ सेवा करायला लागला. आता नानकदेव त्यांच्या मेहनतीचे काम करणे, त्यांचं काय काय त्यांचा आग्रह असायचा की अंग मेहनतीने काम करायला पाहिजे, नुसतीच पोपट पण जीव बघायची नाही. निस्वार्थपणे सेवा करणे, देवाचे नामस्मरण करणे, जातीभेद आणि स्त्री पुरुष भेदभावाला त्यांनी तीव्र विरोध केला. नंतर थोडंसं डिटेलमध्ये शीख पंथामध्ये स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही, दोघांनाही सारखेच त्या ठिकाणी भेटेल, म्हणजे महिलांना जास्त आवडेल या ठिकाणी. आपल्याकडे सहसा काय की पुरुषांना थोडंसं वरचं स्थान दिलं जातं आणि त्या मानाने स्त्रियांना गौण स्थान दिलं जातं. त्यांच्या धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखेच हक्क दिले जातात. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण भारतभर फिरले. आणखीन एक प्रसंग तो आहे, तो नंतर त्यांची चरित्राला सांगेन. आणि त्यांनी या शीख धर्माची स्थापना केली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या शीखचं तत्वज्ञान काय हे पण या ठिकाणी सांगतो. पण 22 सप्टेंबर 1539 रोजी कर्तारपूर येथे नानक जे यांचं निर्माण झालं आणि त्यांची जी शिकवणी होती ती त्यांच्या शिष्यांनी पुढे नेली. ते 10 गुरु जे कोण झाले त्यांची पण त्या ठिकाणी माहिती सांगेल. आता नानकांचं प्रमुख तत्वज्ञान काय होतं? एक ओंकार म्हणजे देव एकच आहे. सत्य, प्रामाणिकपणा, निस्वार्थी सेवा आणि मेहनत यांना ते जास्त महत्त्व देत असत. नामस्मरण सतत करावं, जात धर्म लिंग याच्यावर आधारित कुठलाही भेदभाव होता कामा नये, असं नानकांचं प्रमुख तत्वज्ञान होतं आणि त्यांनी आयुष्यभर पावलं. आता या शीख संप्रदायाची माहिती तुम्हाला थोडी सांगतो, खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. हा शीख संप्रदाय जगभर कसं म्हणलं तर पसरलेला आहे, पण त्यांची संख्या सुमारे 2.5 ते 3 कोटी आहे. जगातले सगळे शीख म्हणले तर 2.5 ते 3 कोटी असून भारतामध्ये 2 कोटीच्या आसपास आहे त्या ठिकाणी. आणि 80% जास्त पंजाबमध्येच आहेत त्या ठिकाणी. आणि भारताबाहेर सुद्धा आहे. कॅनडा 7.5 लाख आहेत, इंग्लंडमध्ये 5 लाख आहेत, अमेरिकेत साधारण 5 लाख आहेत. त्याच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादीमध्ये शीख मंडळी आहेत. आता
शीख लोक जरी म्हणले तरी त्यांच्यात दोन मुख्य भेद आहेत. आपल्याकडे जे म्हणजे मुसलमानामध्ये जसं शिया आणि सुनी आहे, पण ते शिया सुनीमध्ये कट्टर हे असतात बरं का. पण या ठिकाणी जे भेद आहेत ते अतिशय साधे भेद आहेत. एक असं आहे की जे गुरूंची नैतिक शिकवण मान्य करून त्यांच्या मार्गाने परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाचे आचरण करतात, परंतु पंचककार, पंचककार म्हणजे काय की शिखांनी 5 गोष्टी प्रत्येक शिखाने बाळगाव्यात असं लिहिलेलं आहे. त्याच्यात काय आहे तर केस, कडे, कंगवा, कच्छा आणि कृपाण, याची थोडंसं डिटेलमध्ये नंतर सांगेन. आणि जे अमृत दीक्षा घेत नाहीत म्हणजे बाळगत नाहीत आणि अमृत दीक्षा देत नाहीत त्यांना सहजदारी शीख म्हणतात. ते जास्त म्हणजे त्याने काटेकोर बंधनात नसतात, सहजदारी शीख म्हणतात. आणि बहुतेक पंजाबातले बहुतेक सगळे त्या ठिकाणी पंजाब आणि हिंदी या मार्गाचे आहेत, हे पहिल्या प्रकारचे शीख म्हणतात. दुसरे म्हणजे पंचककार धारण करून श्री गोविंद सिंगजी यांची अमृत दीक्षा घेणारे आणि खालसा पंथी जे शीख असतात त्यांना व्यवहारात आपण त्यांना सरदारजी म्हणतो. तर हे दुसऱ्या प्रकारचं असतं. आता या शीख पंथामध्ये सुद्धा काही शाखा आहेत. त्या अशा, एक खालसा शाखा आहे, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेला सर्वात मोठा आणि मुख्य पंथ आहे, जो धार्मिक शिष्य आणि तत्वासाठी ओळखला जातो. दुसरा उदासी, गुरु नानक देव यांच्या मोठ्या मुलाने, त्यांची जी 2 मोठी मुलं होती ना त्यापैकी एकाच्या मुलांनी ते स्थापन केलं. ते संन्यासाचे जीवन जगतात आणि त्या ठिकाणी त्यांची वेगळी परंपरा आहे. तिसरा एक निर्मल म्हणून आहे, तो विद्वानांचा गट आहे, जे संस्कृत आणि वेदांतील ज्ञानांचा प्रसार करतात. चौथा नामधारी म्हणून आहे, यांना कुका म्हणून पण ओळखलं जातं. त्याने विशिष्ट विधी आणि सतत ते पांढऱ्या कपड्यांचा वापर करतात आणि सामाजिक सुधारणांवर त्यांचा जास्त भर असतो. पाचवा जो आहे तर निरंकारी म्हणतात. निरंकारी आपण ऐकलं असेल बघा. निरंकारी ते बाबा गाळे यांनी सुरू केलेला हा पंथ नामस्मरण म्हणजे देवाचे नामस्मरण करणे याच्यावर भर देतो. एक अकालीचे निहंग बघा, अकाली म्हणून पण आपल्याला मधून मधून वाचायला येतो. हे शूर आणि धार्मिक योद्ध्यांचा गट आहे, म्हणजे आपण क्षत्रिय म्हणायला काय अर्थ नाही, अशा टाईपचे हे लोक आहेत. आणि ते परंपरेने निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. या व्यतिरिक्त नानकपंथी, डेरा सच्चा सौदा, मागे एकदा खूप मोठी गडबड झाली तिथं, बाबा राम राहील ते नाव ऐकलं असेल तुम्ही, ते त्यांनी बरीच मोठी गडबड केली, नुकताच तो पॅरोलवर सुटला असं मला कळलं. डेरा सच्चा सौदा आणि राधास्वामी यासारखी इतर गट पण आहेत. ते शीख धर्माच्या विविध पैलूंचा अभ्यास करतात किंवा त्यात बदल घडवतात. थोडक्यात शीख धर्मामध्ये अनेक पंथ असले तरी त्यांचे मूळ गुरु ग्रंथ साहेब आणि 10 शीख गुरु यांनी ते विकसित केलेले आहेत आणि ते मानतात. आता आपण त्यांचा पहिराव बघूया. शीखांचा पहिराव जो असतो तो आपल्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे पगडी असते त्यांची, त्याला दस्तार असं म्हणतात. हे अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे राजाला जसा मुकुट असतो तसं त्या प्रत्येक सरदारजीला तो पगडी असते. ते कधी केस कापत नाही, जे पगडी धारण करतात ते कधी केस कापत नाही त्या ठिकाणी. आणि ते सन्मानाच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे असं म्हणतात. रंग त्या पगडीचा निळा, पांढरा, केशरी, काळा असू शकतो. काही देशामध्ये शिखांनी पगडी घातली असती तर त्यांना हेल्मेटची सक्ती नसते, त्यांनी तो कायदेशीर लढा दिलेला आहे आणि एक्झम्पशन मान्य केलेलं आहे. पण काही ठिकाणी काही देशांनी मान्य केलं नाही, त्यांना ते पगडी काढून केस कापून हे हेल्मेट घालावंच लागतं. कपड्यांचा विचार केला तर कुर्ता पायजामा पांढरा किंवा साध्या रंगात, काही जण सलवार कमीज किंवा आधुनिक कपडे सुद्धा घालतात. कपडे नेहमी साधे असतात. सहसा म्हणजे जर का कॉर्पोरेट क्षेत्रातला सरदार जे असेल तो जरा सुटाबुटातला असतो, नाहीतर सगळ्या सरदारजींचे कपडे तसे साधेच असतात म्हणून कळत नाही. असे झगमगणारे चमकते वगैरे असे ते कधीच वापरत नाही त्या ठिकाणी. तिसरं म्हणजे 5 ककार, शिखांच्या 5 पवित्र गोष्टी आहेत मगाशी सांगितल्या. त्यामुळे विशेष खालतामध्ये ते कुठले आहेत. पहिलं म्हणजे केस, शीख लोक केस कधीच कापत नाही. दुसरं कंथा म्हणजे तो लाकडी कंगवा असतो केस विचरण्याचा. तिसरं कडा, मनगटात कड असतं त्यांच्या त्या ठिकाणी. नंतर कचेरा म्हणजे आपण लंगोट ज्याला म्हणतो तशा तऱ्हेचं एक अंतर्वस्त्र त्यांचं असतं. आणि कृपाण म्हणजे छोटीशी तलवार त्यांच्याकडे असते. या 5 गोष्टी त्यांच्याकडे असतात आणि असतातच. स्त्रियांचा पहिराव बघितला तर ते म्हणजे त्या ज्या स्त्रिया असतात कायम डोकं घालतात, म्हणजे डोक्याला काहीतरी घालतात म्हणजे पोडणीसारखी. कुठे गेलं ते ते काढत नाहीत. आपल्याकडे जसं पदर घेणं म्हणतात ना तसं त्यांचा तो जपतात. नंतर ओढणी, दुपट्टा, छोटा रुमाल. काही स्त्रिया पगडी सुद्धा घालतात बरं का पंजाबामध्ये. काही स्त्रिया पगडी सुद्धा घालतात. कपडे सलवार कमीज, कुर्ता लेहंगा, साडी सुद्धा चालते.
कपडे सुद्धा साधेच असतात. आपण शीखांचे कपडे बघितले तर त्यांचे कपडे सुद्धा स्त्रियांचे कपडे साधेच असतात. पंचप्रकार मगाशी सांगितलेल्या 5 ज्या वस्तू त्या काही स्त्रिया पण बाळगतात. आता याच्यातली गंमत अशी आहे की पुरुष आणि स्त्रियांचे, पंजाबातल्या पुरुष आणि स्त्रियांचे पेहराव असे आहेत की कुठल्याही कामाला हात घालता येतो. आपल्याकडे उदाहरणार्थ साडी नसली तर आपल्याला आठवत असेल सायकलवर बसता येत नाही आणि स्त्रियांना. मग त्या ठिकाणी पूर्वी ती लेडीज सायकल निर्माण झाली होती, तुम्हाला आठवत असेल. ती अशी मध्ये नळी नसलेली लेडीज सायकल निर्माण झाली होती. परंतु हे पुरुषांचा, स्त्रियांचा असा ड्रेस त्यांचा असा असतो की कुठल्याही कामाला हात घालता येतो. आणि त्याच्यामुळे आज पण तुम्ही बघतात, इथं पण बघा तुम्ही पंजाबी ड्रेस घालणं हे म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांना ते घालावंच लागतं ते, कारण पटापट हालचाली करता येतात. पण याचा अर्थ असा पण होतो की शीख समाज हा कायम काहीतरी काम करणारा असतो. ते कधीच स्वस्त बसत नाहीत, की आळशी बसलेला सरदारजी तुम्हाला आढळणार सुद्धा नाही. आता याच्यातले विशेष मुद्दे असे, शीख धर्मात पुरुष आणि स्त्री समान मानले जातात. कपड्यांमध्ये भपकेबाजपणा किंवा देखावा टाळला जातो. स्वच्छता हे बघा, शीख माणसांनी जर टी शर्ट वगैरे घातलेलं दिसणारच नाही तुम्हाला. पण कधी दिसला अलीकडे आपली मुलं बघा, वाटेल ते कवटीचं चित्र असतो. आता कवटीचं चित्र आपण घालावं का? आपली मुलं घालतात, जिथून बाहेर पडल्या दिसतील. पण असला तर अचरटपणा ते अजिबात करत नाही त्या ठिकाणी. स्वच्छता, साधेपणा आणि आत्मसन्मान त्यांचा महत्वाचा असतो. आणि एकूण पाहता शीख समाज अत्यंत शिस्तबद्ध, शूर, उद्योगरत, स्वाभिमानी. त्यांची साक्षरता 75% आहे. समाज मित्र आहेत. भारताच्या तिन्ही सैन्यामध्ये अगदी साध्या जवानापासून सैन्य दलाच्या प्रमुखापर्यंत शीख लोक त्या ठिकाणी आहेत. आता आपले एअरफोर्सचे पण जे प्रमुख आहेत ते पण सरदारजीच्या त्या ठिकाणी. भारताचे पंतप्रधान पण सरदारजी झाले होते. म्हणजे सगळ्या ठिकाणी आहेत. आणि सरकारी पदांपासून पंतप्रधानांपर्यंत सगळीकडे शीख लोक आढळून येतात. हा समाज अत्यंत उद्योगप्रिय असून भारतातल्या सर्व क्षेत्रात मोठी जबाबदारी आणि कामगिरी पार पाडताना दिसून येतात. जागतिक स्तरावर जर का आपण गेलो तर काही मल्टीनॅशनल कंपन्यांचे CEO किंवा प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट हे सुद्धा सरदारजी आहेत. आणि ते फार मोठ्या पदावर आहेत त्या ठिकाणी. आणि त्याच्यातले एक सरदारजी असे, आता नाव सांगत बसत नाही कारण मला नंतर जास्त बोलावं वाटेल ते, की जगातले सगळ्यात जास्त पगार घेणारे जे लोक आहेत त्यापैकी सरदारजी पण त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी. आता आणखी एक वैशिष्ट्य की शीख माणूस कधीच आळशी स्वस्थ बसलेला तुम्हाला आढळणार नाही. आता पडलेला आहे, आपण आपल्याकडे रस्त्याच्या कडेला असे पडलेले असतात, असं पण असं एकही माणूस आढळणार नाही. आणि एक शीख समाजात कोणी भीक मागताना आढळणार नाही. आपल्याला कदाचित गुरुद्वाराच्या बाहेर कदाचित दिसत असतील, पण ते शीख समाजाचे लोक नसतात, दुसरे भिकारी असतात त्याने. पण कधीही भीक मागताना दिसणार नाही. आणि त्यांच्याकडे वृद्धाश्रम नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपण त्यांच्या प्रार्थना स्थळाकडे जाऊया. त्याला गुरुद्वार असं म्हणतात. शीखांच्या धार्मिक, आता ही गुरुद्वार आहे, ही नानकाने भटकंतीमध्ये ही सगळी स्थापन केलेली आहे. नानक जिथे जिथे भटकंती केली, जिथे जिथे काही दिवस राहिले, त्या ठिकाणी ते समाजाला शिस्त लावण्यासाठी त्यांनी ते गुरुद्वार वगैरे निर्माण केलेले आहेत. तर साधारणपणे आपल्या भारतात 2000पेक्षा जास्त गुरुद्वारा आहेत. आणि अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर उर्फ हर मंदिर साहेब याच्याबरोबर दिल्ली, चंदीगड, लुधियाना, जालंधर, पठाणकोट, जयपूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये आपल्याकडे पण गुरुद्वारे आहेत त्या ठिकाणी. ग्रामीण भागात पण काही ठिकाणी गुरुद्वारे आहेत. आणि भारताबाहेर 900पेक्षा जास्त त्यांची गुरुद्वारे आहेत. आणि या ठिकाणी आणखी एक माहिती म्हणून सांगतो, आपल्या भारतीय सैन्याची मुख्यतः जिथे असतात तिथं पण आपल्या भारत सरकारचं खरोखर चांगलं आहे की जे मंदिरे असतात ते गुरुद्वार पण निर्माण केलं असतं. कारण कुठलाही मिलिटरीचा ग्रुप घेतला की त्यात सरदारजी असतोच काय. मग त्या शिखांना प्रार्थना करता यावी म्हणून त्यांनी गुरुद्वार पण निर्माण केलेलं असतं. माझं एक भाग्य की मी उत्तराखंडमध्ये कंपनीच्या कामासाठी गेलो असताना त्या ठिकाणी एक नानक मत्था नावाचा एक गुरुद्वार होता. जरा विषयांतर करून सांगतो. मी तिथं काही लोकांच्या रिक्रुटमेंटसाठी गेलो होतो. तर त्या रिक्रुटमध्ये म्हणजे ज्या शाळा कॉलेजेसमध्ये संबंधित होता की त्यांचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह आमच्याबरोबर असतो. तो एक मुस्लिम होता. आमचं सगळं काम झाल्यानंतर तो म्हणाला की साहेब अभी क्या करेंगे. म्हटलं नाही, आता मी जातो आमच्या मुकावर जातो ना, उद्याच करणार. नहीं नहीं, हम आपको ऐसा जाने नहीं देंगे, हम आपको ऐसी जगह लेके जाएंगे की आप बहुत खुश हो जाएंगे. मुस्लिम म्हणतो बरं का. आणि तो आम्हाला नानक मत्था नावाच्या गुरुद्वाराला घेऊन गेला. मुस्लिम गुरु घेऊन गेला. तिथं गुरुद्वारात जाताना असं उघड्या डोक्याने जायचं. सरदारची पगडी असते पण आपण पण उघड्या डोक्याने जायचं नसतं. त्यांनी सांगितलं की रुमाल घाला. त्यांनी पहिल्यांदा रुमाल घातला, आम्ही सगळ्यांनी रुमाल घातला.
त्याने प्रसाद खरेदी केला, आम्हाला सांगितलं इथून प्रसाद खरेदी घ्या. आम्ही प्रसाद खरेदीला, त्याने प्रसाद तिथे गुरुद्वारामध्ये चढवला, आम्ही पण गुरुद्वारामध्ये चढवला. तो आम्हाला लंगरमध्ये घेऊन गेला, म्हणजे जिथं आपलं म्हणतो ना अन्न नक्षत्र, आमच्या शेजारी तो बसला. म्हटलं हा खरा मुसलमान आहे या ठिकाणी. तसं म्हणलं तर थोडंसं ते मुस्लिम आणि शिखांमध्ये आहे, वैभव आहे. पण ह्या माणसाचं हृदय इतकं होतं की आपल्या गावात हे आलेले आहेत आणि यांनी हे गुरुद्वार न बघता जावं असं मुस्लिमाला वाटत होतं. आणि तो आम्हाला त्या ठिकाणी गेला. आणि खरोखरच मी धन्य झालो म्हणायला हरकत नाही. कारण गुरुद्वार म्हणजे काय हे मला आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बघता आलं. अशा तऱ्हेचं हे गुरुद्वार असतं. आता आपण त्यांच्या ग्रंथाकडे वळूया. गुरु ग्रंथ साहेब हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्याला ते जिवंत गुरु मानतात. नानकांची वाणी म्हणजे उपदेशपर रचना याच्याबरोबर गुरु ग्रंथ साहेबांचं संकलन हा एका दिवसात म्हणजे एका पिरियडमध्ये निर्माण झालेलं नाही. आपल्याला माहिती असेल दासबोध पण एकदम सलग असा लिहिला गेलेला नाही. समर्थ निम्न या ठिकाणी मुक्कामाला असताना त्यांनी ज्या रचना केल्या त्या कल्याण स्वामींनी लिहून घेतल्या आणि नंतर एक दासबोध नावाचा ग्रंथ निर्माण झाला. तसंच काहीतरी आहे. तर त्याचं संकलन पाचवे गुरु अर्जुन देव यांनी 1604 मध्ये केलं. हा ग्रंथ गुरुमुखी लिपीमध्ये लिहिलेला गेलेला आहे. आणि याच्यामध्ये 1430 अंग म्हणतात, ते अंग म्हणतात म्हणजे पानं आहेत. आणि त्यात शीख धर्मांच्या गुरु बरोबर कोणाकोणाचे आहेत बघा, कबीर, नामदेव, रोहिदास, शेख फरीद यांच्यासारख्या संतांचे 5894 अभंग किंवा पदे आहेत. त्यामुळे समता, मानवता आणि सर्व धर्म समभाव अधोरेखित आपोआप होतो. भाषा पंजाबी, ब्रज, संस्कृत, फारसी इत्यादी असून यांची रचना एक अलौकिक ग्रंथ याचं असं की याच्यातल्या प्रत्येक जे पद आहे ते संगीतामध्ये बद्ध केलेले आहे. त्याचा राग कुठला आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि ते जे पद असतं ते म्हणायचं असतं त्याच रागात म्हणायचं असतं. ते म्हणजे कुठल्याही याच्यात आपलं म्हणलं की सत्यनारायणची पोथी वाचल्यासारखं आता असं नाही, त्या रागातच ते पद म्हणायला असतं. ही अतिशय चांगली आहे. याचं प्रकाशन 1604 साली झाल्यानंतर 62 वर्षांनी 10वे गुरु गोविंद सिंहजी यांनी अनेक रचना केल्या आणि त्यांच्या ग्रंथामध्ये समावेश करायचा होता. परंतु ते मूळ ग्रंथ जो निर्माण झालाय त्याला धक्का लावायचा नाही म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या ग्रंथाच्या रचना होत्या ते 1708 साली त्यांनी दशम ग्रंथ नावाने ते प्रकाशित केलेला आहे. म्हणजे मूळ ग्रंथ जो आहे त्यांचा गुरु ग्रंथ साहेब याच्या बरोबरीचा ग्रंथ म्हणून त्याला पण त्या मान्यता असते. आणि त्या गोविंद सिंगजी 1708 मध्ये असं जाहीर केलं. ते 10वे गुरु होते. त्यांनी सांगितलं इथून पुढे कुठलाही मानवी गुरु असणार नाही. आपण सगळ्यांनी गुरु ग्रंथ साहेबालाच गुरु मानायचं आणि पुढे शीख धर्माची वाटचाल त्या ठिकाणी सुरू होते. आता गुरुद्वार गेल्यानंतर आपल्याला त्यांचं जे गर्भगृह असतं, मी गेलो म्हणून त्या ठिकाणी सांगतो, तिथे एक चौकट असते आणि हा ते चौकटी चादरीखाली काहीतरी झाकलेलं असतं. आपल्याला असं वाटतं कुठल्या तुम्ही जंगली महाराजांची समाधी वगैरे बघितली तशा साधारणपणे शेप असतो. आपल्याला वाटतं कुठल्या तरी सत्पुरुषाचं स्मारक वगैरे असेल. ते सत्पुरुषाचं स्मारक वगैरे नसतं. आतमध्ये गुरु ग्रंथ साहेब ठेवलेले असतात. त्याच्यावर जी चादर जी घातली असते ती पण तशी साधीच असते. ती दिवसातून दोनदा काढली जाते. ते एकदा काढली जाते त्याला ते प्रकाश दाखवण्याचं म्हणतात. आणि नंतर परत रात्री घातले जाते त्याला निद्रा म्हणतात. म्हणजे गुरुजी आपले निद्रस्थ होतात असं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गुरु नानक देव हजर आहेत असं समजून सगळी सेवा केली जाते. तिथं वारा घातला जातो, नमस्कार, चमत्कार, नंतर नैवेद्य चढवणं हे सगळं त्या ठिकाणी केलं. काही लोक तिथं पारायण करायला बसलेले असतात. अतिशय सुंदर दृश्य त्या ठिकाणी असतं. आता शीख धर्माचे सिद्धांत काय आहेत हे पटकन बघूया आपण. एक तर जातीभेद विरुद्ध समाज रचना. शीख धर्म जातीभेद कुठलाच मानत नाही. एवढंच काय तर पुरुष स्त्रिया पण मानत नाही. त्यांच्यामध्ये स्पर्श हा प्रकार नसतो. आपल्याकडे थोडीशी शिवाशी वगैरे प्रकार असतो, त्यांच्याकडे ते सगळं काही नसतं. कारण नानकानेच पहिल्यांदा सांगितलं होतं की जाती ह्या परमेश्वराने निर्माण केलेल्या नाहीत, या आपण निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये भेद बाळगायचं काही कारण नाही. अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर तीर्थयात्रा निषेध. नानकांनी स्वतः तीर्थयात्रा भरपूर केली होती. तीर्थयात्रा केली नव्हती पण भटकंतीमध्ये त्यांनी आपल्या विचारांचा आणि आचरणाचा प्रचार आणि प्रसार केला होता. त्याच्यातून शीख धर्म निर्माण झाला. परंतु त्या ठिकाणी नानकांच्या काळात त्यांना असं आढळून आलं की लोक तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडतात आणि ते घराबाहेर पडले की इकडे त्यांच्या घरादाराची वाट लागते असं त्यांनी बघितलं असावं. आणि असंच होतं शक्य. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं तुम्ही गृहस्थाश्रम जर का पत्करलेला असेल तर तुमचा गृहस्थाश्रमच व्यवस्थित करा. तीर्थयात्रा करत भटकंती करू नका. तुमच्या संसाराचं वाटोळं करून घेऊ नका. हा हेतू त्यांचा आहे. आणि हा सुरुवातीलाच त्यांनी सांगितला. त्यानंतर दैनंदिन जीवनात पावित्र्य पाळावं. सतत उद्योगाने
माणूस बाकीच्या गोष्टींकडे का वळतो की रिकामच्याकडे असलं की बाकीचे धंदे सुचतात. परंतु त्याने असं सांगितलं, सतत तुम्ही काही ना काहीतरी काम करत असले पाहिजे. तुम्ही काम करत राहिला तर तुम्हाला हे बाकीचे उद्योग करायचे धंदे सुचणारच नाही, असा त्यांचा त्या ठिकाणी उपदेश होता. आणखीन एक त्यांच्या लक्षात आलं असं, आपल्याकडे हठयोग नावाचा प्रकार आहे, राजयोग, हठयोग वगैरे. हठयोगामध्ये शरीराला खूप कष्ट दिले जातात. त्या ठिकाणी म्हणजे उपास तापास पण बरेच असतात. काही ज्या क्रिया ज्या असतात ते शरीरावर म्हणजे कसं म्हणलं तर त्रास होऊ शकतो. ते यातला एकच वानगी दाखल सांगतो. मागे त्यांनी जोग महाराजांचं चरित्र सांगितलं होतं, मामासाहेब दांडेकरांचे गुरु. तर त्यांना एकदा राहुरी या गावी एक योगी आढळला. ते त्याच्याकडे गेले. ते योगासाठी आवश्यक असलेलं सगळं होतं, ते ब्रह्मचर्य पाळत होतं, ग्रामोत्सव सगळं होतं. त्यांनी ती योगसाधना करायला सुरुवात केली, पण काहीतरी गडबड झाली आणि त्यांच्या हृदयाचे ठोके सिंगल पडायला लागले. आपला हृदयाचा ठोका कसा पडतो, ठक 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 असा, त्यांचा नुसता ठक ठक. एकदम ते घाबरले. त्यांच्या लक्षात आलं की याचा अर्थ हृदय आपलं काम करत नाहीये, याचा अर्थ रक्ताचं शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही, याचा अर्थ रक्ताचं शुद्धीकरण झालं नाही तर आपला अंत जवळ आलेला आहे. ते तडक तिथून राहुरी सोडली, तडक निघाले, आळंदीला आले. आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींपुढे 3 दिवस त्यांनी धरणं धरलं. तिसऱ्या दिवशी त्यांना दृष्टांत झाला. पहिल्यांदी ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांची कान उघडणी केली. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वयाची उपाधी दंभधर्म असं म्हणून सांगितलं असताना तू याच्यात कशाला पडला. पण त्याने म्हणजे क्षमा वगैरे मागितली. ते म्हणाले की मला इतक्यात मरायचं नाहीये, मला काम करायचं म्हणजे. मग माऊलींनी त्यांना 24 वर्षाचं आयुष्य वाढवून दिलं, असं त्यांचे चरित्रात लिहिले. ते चरित्र लिहिले सोनोपंत दांडेकरांनी, म्हणजे एका कॉलेजच्या प्रिन्सिपलने लिहिलेलं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे याच्यातली तथ्यता आहे ही चांगली आहे. तर ह्याचा निषेध त्या ठिकाणी नानकांना होता. नानक असं म्हणाले, तुमची शरीराला क्लेश देऊन असा परमार्थ वगैरे काय होत नको. शरीराला क्लेश न देता तुम्ही त्या शरीराचा वापर करून चांगली कामं करा, असं ते म्हणायचं. तीर्थयात्रांचा पण निषेध करायचे, कारण तीर्थयात्रेला ते म्हणायचे तीर्थयात्रेत जलस्नानाची शुद्धी वगैरे काय होत नाही, उलट तुम्ही तुमच्या चांगल्या कामाने शुद्धी होते, असं त्यांनी सांगितलं. एकेश्वरी सिद्धांत याच्याबद्दल काही जास्त सांगायला आवश्यकता नाही. एक परमेश्वर आहे, पण आपल्याकडे 33 कोटी दैवत आहेत किंवा अनेक बुवा महाराज आहेत, अनेक सत्पुरुष आहेत. त्यांनी सांगितलं एकच देव मानायचा कुठला तरी, बाकीच्यांना मानायचं नाही, असं ते सांगत. आणि शीख समाज तसं मानतो त्या ठिकाणी. त्यांच्याकडे बुवा महाराज वगैरे कोण नाही. त्याचा गुरुचा प्रकार होता तो सुद्धा थांबला त्यानंतर. 10व्या गुरुनंतर त्यांनी सांगितलं की आता ग्रंथसाहेब हाच गुरु त्या ठिकाणी. अतिशय चांगलं आहे. धार्मिक वेश त्या ठिकाणी अनेक पंथाचे अनेक वेश होते. त्यांनी सांगितलं, आणि काही काही आघोरी होते बरं का, ते कान फाटून मुद्रा घालायचे, कान फाटायचे वगैरे. त्यांनी सांगितलं याच्यातून काही निर्माण होत नाहीये, तुमचा वेश आधी आपण म्हणतो ना, वेश असावा, बावळा नाही म्हणलं, पण साधा असावा, पण स्वच्छ असावा, असं त्यांनी आग्रह केला. त्यानंतर परमेश्वराची प्रार्थना, त्यांनी प्रार्थनेवर जास्त महत्व दिलं. आणि आपण गुरुद्वारामध्ये गेले तर तिथे प्रार्थना सतत चालू असते. सत्यावर आग्रह केला त्यांनी की सत्य नेहमी माणसाने जपावं. सत्य एक सत्याची कास धरली तर त्या माणसाला जगात कोणाची भीती बाळगायचं कारण नाही, असं ते त्या ठिकाणी सांगत असतात. नम्रता, आणखीन जो साधू संतांच्या सहवासात राहतो तो नम्रच होतो. त्यामुळे सत्संग करावा आणि नम्रता आपल्यात बाळगावी. परोपकार, सतत कोणावर तरी उपकार करा, कोणाच्या मदतीने जावे. आपण बघा, शीख शीख लोक कायम कोणाची तरी मदत करत असतात त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही रस्त्यात काही गडबड झाली, तुम्ही हाक मारली तर कदाचित 10 माणसांना हाक मारली, एक सरदारजी असेल तर सरदारजी मात्र आपल्याला मदत करायला त्या ठिकाणी येतो, हे आपल्याला आढळून येतं. अंधश्रद्धेचा निषेध ही फार अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये अजूनही अंधश्रद्धा काही बाबतीत आहे. तर त्यांनी त्या काळात त्यांनी अंधश्रद्धेचा निषेध केला आणि निरनिराळे शकून, नवग्रह, 12 राशी, मंत्रतंत्र, जादूटोणा या सगळ्यांचा त्यांनी निषेध केला. आणि ते सरळ म्हणायचे हा सगळा मूर्खपणा आहे. मांजर आडवं जाणं, शकून अपशकून याचा ते सतत निषेध करायचा. शिवाय कधी कधी असं होतं की अमुक जातीच्या माणसाचा स्पर्श झाला तर आपण अपवित्र झालो, मग घरात जायचं, आंघोळ करायची, परत बाहेर पडायचं, हे सगळ्यांची त्यांनी निषेध करत असतात त्या ठिकाणी. विवाह एक चांगला त्यांनी पद्धत सांगितली. त्यांनी सांगितलं की आपल्या पंथातल्या माणसाने आपल्या पंथातल्याच मुलीशी विवाह करायचा, परजाती विवाह करायचा नाही, चांगलीच गोष्ट त्यांनी ते सांगितलं. शिवाय बालविवाहाला, शिखांमध्ये बालविवाह कधी होत नाही, बालविवाहाला पण त्यांनी मनाई केली. आणि दुसऱ्याच्या इस्टेटीचा म्हणजे लग्न करताना आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं, ते हुंडा नावाचा प्रकार होता, आता फारसं दिसत नाही. पण त्या हुंड्यामध्ये पैशाची देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात होती. नानकांनी सांगितलं हुंडा विंडा हे नथिंग डुईंग, याचं काही चालायचं नाही. शिखांमध्ये हुंडा दिला गेला जात नाही, अजिबात दिला गेला जात नाही. आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे भाषा अशी वापरली आहे की हे असं शिखाने दुसऱ्याच्या मिळकतीची अभिलाषा करणे
हे मुसलमान लोक डुकराला तसे अपवित्र मानतात आणि हिंदू गोमांसाला अपवित्र मानतात. म्हणजे गाय ही पवित्र, पण गोमांस कधी भक्षण करत नाही. तर ते जितकं निंदनीय त्याज्य आहे, तितकं दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा ठेवणं ते पण निंदनीय आहे. मद्यपानाचा निषेध हे काही जास्त सांगायची आवश्यकता नाही. आणि त्यानंतर पुनर्जन्म, शीख धर्म हा पुनर्जन्मांवर विश्वास ठेवतो. त्यामुळे या जन्मात तुम्ही चांगलं कार्य केले तर पुढच्या जन्मात तुम्हाला चांगला मिळेल आणि सत्संगाच्या योगाने तुम्हाला ज्ञान प्राप्ती होऊ शकेल असं ते म्हणते. मोक्षाच्या कल्पना त्यांच्या पण आपल्याकडे, पण त्या मोक्षाच्या कल्पनेसाठी त्यांनी सांगितले की चांगल्या कामातून मोक्ष मिळवा. मी एक छान गोष्ट सांगतो. खूप वर्ष झाली, माझ्या लहानपणची गोष्ट आहे. आमच्या जंगली महाराज मंदिरामध्ये शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान होतं. ते मी ऐकलं. आता सगळं आठवत नाही, पण त्यांनी सांगितलं मोक्ष मोक्ष म्हणजे काय. तर प्रत्येक गोष्ट चांगली करणे हेच मोक्ष. हाताने चांगलं काम केलं की हाताचा मोक्ष झाला, डोक्याने चांगलं काम केलं की डोक्याचा मोक्ष झाला, तोंडाने चांगलं काम केलं की तोंडाचा मोक्ष झाला. असं करत करत तुम्ही प्रत्येक अवयवाने चांगलं काम केलं तर तुम्हाला याची देही याची डोळा मोक्ष मिळतो असं त्यांनी सांगितलं. अत्यंत सुंदरसं या ठिकाणी सांगितलं होतं. आणि नेमकी अशीच संकल्पना या ठिकाणी त्यांनी मागितली. कृतज्ञता, कोणाचाही उपकार न विसरणे आणि सतत संपूर्ण जगाविषयी कृतज्ञता बाळगणे. कृतज्ञ अमुक व्यक्तीबद्दलच नाही तर सगळ्यांविषयी ज्याच्याकडून जे जे काही घेतलं तुम्ही, ज्याने तुम्हाला मदत केली त्याच्याबद्दल तुम्ही सतत कृतज्ञ असायला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगतं. स्वामी प्राणांता हे पात्र खोटं. तुम्ही एखाद्याचे म्हणजे ते तुमचे स्वामी असतील, म्हणजे सैन्यातला आपला अधिकारी असो की आपला मालक असो की ज्याच्याकडे तुम्ही नोकरी करता असतो तो आपला बॉस होतो, तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ राहायलाच पाहिजे. त्याच्याशी दगाबाजी कधी करता कामा नये. दगाबाजी केली तर त्यांनी सांगितलं या माणसाला हाकलून लावा, इथपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. आणि त्याने असं सांगितलंय की अशी दगाबाजी केली तर शीख धर्मामध्ये दुष्कीर्ती होती त्या माणसाची, म्हणजे संबंध तोडले जातात. इथपर्यंत ते लोकांची भूमिका या ठिकाणी घेतात. आता गुरु परंपरा कशी पुढे चालली ते थोडक्यात बघूया. पहिले गुरु नानक देवजी 1469 ते 1539 शीख धर्माचे संस्थापक, त्यांची शिकवण आपण बघितले. त्याच्यानंतर त्यांनी अंगदेव म्हणून जे दुसरे होते मग अशी सांगितलं, ते उत्तराधिकारी होते. त्यांनी गुरुमुखी लिपी विकसित केली. त्यामुळे शीख धर्माचे शिक्षण आणि ग्रंथरचना फार सोपी झाली. कारण त्यांनी काय केलं होतं की मगाशी आपण बघितलं की निरनिराळ्या संतांच्या निरनिराळ्या रचना आहे, पण त्याच लिपीत लिहिले तर कोणालाच कळणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या त्यांनी गुरुमुखीमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला वाचता येतात, पण मूळ रचना असतात त्या हिंदीत असतील, फारसीमध्ये असतील, कुठल्या भाषेत असतील. हे काम त्यांनी त्या ठिकाणी मोठं केलं. त्यानंतर गुरु अमरदासजी होऊन गेले, त्यांनी समाज सुधारणा खूप केल्या. चौथे गुरु रामदासजी म्हणून होते, त्यांनी बांधकाम आणि समाजसेवा म्हणजे निर्णय मठाचा उद्धार केला. अमृतसर आणि गोल्डन टेम्पल आपले जे स्वर्ण मंदिर आहे त्याची तयारी केली त्यांनी आणि अनुशासनावर भर दिला. पाचवे गुरु अर्जुन देवजी यांनी ग्रंथ साहेबाचं संकलन एडिटिंग केलं सगळं, जे अतिशय चांगलं केलं आणि ह्या सगळ्यांनी विचार सगळ्या लोकांमध्ये पसरायला सुरुवात केली. हे गुरूंचे उपदेश केवळ नाही आहे, हे शीख गुरूंचे उपदेश नाही, इतर गुरूंचे पण उपदेश आहेत. ते कुठल्याही धर्माच्या माणसाला वाटतं. आता आपल्याला ज्यावेळेला कळतं की ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे अभंग आहे, आपल्याला त्याच्याविषयी प्रेमच वाटायला लागतं, त्याच्याविषयी द्वेष वाटत नाही. म्हणजे हा सर्व धर्म समभाव म्हणजे बिल्ट इन, इंग्रजीमध्ये बिल्ट इन म्हणतो, तर त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यानंतर सहावे गुरु हरगोविंदजी होते, त्यांनी शीख धर्माचे त्यावेळेला जरा काय म्हणतात केला, मुस्लिमांचा त्रास फार व्हायला लागला. त्यामुळे त्यांनी शस्त्र दागायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांची फौज पण निर्माण केली. त्याच्याबद्दल थोडंसं नंतर सांगेन. सातवे गुरु हररायजी ते होऊन गेले, त्यांनी शांततेबरोबर दया सेवा याच्यावर भर दिला. आठवे गुरु हरकृष्णजी म्हणून होऊन गेले, ते फार लहान वयात गुरु झाले, पण त्यांनी पण चांगलं काम केलं. नववे गुरु तेग बहादूरजी, हे नाव ऐकलं असेल आपण सगळ्यांनी. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकारासाठी लढले. अत्याचाराविरुद्ध उभे राहून लोकांना धर्माचे शिक्षण शिकवले. आता हे जे गुरु सांगितले त्याच्यापैकी काही गुरूंवर अत्यंत भयानक प्रसंग आले. म्हणजे मुस्लिमांनी त्यांना पकडलं, अनन्वित हाल केले, त्यांच्या मुलांना जिवंत चिरलं. आता सगळ्याची मी डिटेल सांगत बसत नाही. इतका त्रास होऊ नये त्यांनी नावमेद कुणी झाले नाही, ते शेवटपर्यंत लढतच राहिले. आणि 10वे गुरु गोविंद सिंहजी हे अंतिम मानव गुरु होते आणि 1708 मध्ये जाहीर केलं की यापुढे कोणी मानवी गुरु नसणार आहे, त्या ठिकाणी त्याला ग्रंथसाहेबाला मान दिला पाहिजे. आता त्यांचे वार्षिक क्षण, एक चांगली गोष्ट सांगायची म्हणजे आज शिखांचा वार्षिक क्षण आहे बरं का. लोहरी नावाचा एक सण आहे त्यांचा, तो आज आहे नेमका.
तर शीख धर्मातले सण, पहिला सण आहे गुरुपौर्णिमा. या ठिकाणी नानकजींचा जन्मदिवस असतो, तो गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर इतर सुद्धा लोकांच्या निर्णय सणवार त्या ठिकाणी आहेत. वैशाखी म्हणून सण, तुम्ही नाव ऐकलं असेल, वैशाखी नावाचा एक सण असतो. तो गुरु गोविंद सिंगनी खालसा पंथाची स्थापना केली, त्याच्यासाठी तो साजरा केला जातो. होळका म्हणजे लोहरी, आज जो आहे त्या ठिकाणी आपल्याकडे जसं म्हणजे शिमगा असतो त्यावेळेला म्हणजे अग्नी पेटवला जातो, नंतर त्या शिमग्याच्या होळी करून नाच वगैरे केला जातो. तसा त्यांचा तो उत्तर भारताचा तिथं मात्र चांगलाच आहे, म्हणजे नृत्य गायनाचे कार्यक्रम. नंतर एक शहीद दिन म्हणून आहे, तेग बहादूरच्या बलिदानाचं देव. या तेग बहादूराला औरंगजेबाने अनन्वित हाल करून त्या मारलेलं आहे, पण त्यांच्या बलिदानाचं स्मरण असावं म्हणून हा दिन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. होला मोहल्ला म्हणून आणखीन एक सण आहे की गुरु गोविंद सिंगनी हा सुरू केला होता. आणि त्या ठिकाणी दीपावली पण, आपली दीपावली ते पण साजरे करतात, असे त्यांचे सण असतात. आता आणखीन एक महत्वाचा, मगाशी मी सांगितलं होतं की या ठिकाणी नामदेवांची आणि त्या गुरूंची भेट झाली होती. आता दुसरे आपले मराठी संत जे आहेत समर्थ रामदास स्वामी. तर रामदास स्वामी आणि श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये शिखांचे 6वे गुरु हरगोविंदजी, मगाशी मी सांगितलं होतं, त्यांची आणि समर्थ रामदास स्वामी यांची योगायोगाने श्रीनगरमध्ये भेट झाली. दोघांची चर्चा सुरू झाली, पण त्यावेळेला हरगोविंदजी शस्त्र बाळगत असतात आणि सैन्य पण त्यांच्याकडे थोडंफार होतं. त्यात रामदास स्वामींनी सांगितलं, विचारलं त्यांना की तुम्ही साधू संत आहात, तुम्ही हे शस्त्र का बाळगता आणि ते सैन्य का बाळगता? त्या त्यांनी सांगितलं हे मुस्लिमांचे आक्रमण सतत होतात आणि हे सतत आपल्या धर्माचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न करतात. आता नुसती तोंडी प्रवचन देऊन उपयोग नाही, आता नुसत्या आपण म्हणतो ना भजन कीर्तनाचा उपयोग नाही, वेळ प्रसंगी आपण त्यांच्याशी लढा दिला पाहिजे. आणि लढा देण्यासाठी माझा प्रत्येक माणूस तयार व्हावा, म्हणून मी स्वतः शस्त्र बाळगतो आणि माझ्या अनुयायांना सांगितलं शस्त्र बाळगायला सुरुवात करा. आणि हे ऐकल्यानंतर त्यांनी रामदास स्वामींना पण शस्त्र बाळगायला सांगितलं आणि खरोखरच रामदास स्वामींनी त्यांचा उपदेश ऐकला. आणि त्यांची जी कुबडी जी आहे, अजून ते सज्जनगडावर आहे, त्या कुबडीच्या आतमध्ये एक छोटीशी तलवार आहे, गुप्ती म्हणतात त्याला, ती गुप्ती आहे, ते रामदास स्वामींनी बाळगायला सुरुवात केली. आणि असं सांगितलं जातं की हा उपदेश जो रामदास स्वामींना इतका भावला की त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर असा जर का परिस्थिती आपल्याकडे असेल तर आपण याला सशस्त्र लढा दिला पाहिजे, म्हणून मग शिवाजी महाराजांना त्याने बोध केला आणि इतरांना पण बोध केला. नंतर मारुतीची देवस्थापन केली बलस्थापना करण्यासाठी वगैरे वगैरे. तर त्याचा मूळ स्रोत जो आहे हा या हरगोविंदजींनी त्यांना केलेला उपदेश आहे असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे शिखांचं आणि आपलं नातं अतिशय दृढ आहे असं म्हणायला काय हरकत नाही. अशा तऱ्हेचे प्रभू रामचंद्रांनी त्यांना धर्मस्थापनेसाठी म्हणजे भक्तिमार्ग सुचवला, पण या ठिकाणी हरगोविंदजींनी त्यांना धर्माच्या रक्षणासाठी प्रसंगी लढायला तयार व्हा म्हणून या ठिकाणी सांगितलं. असा उत्कृष्ट संगम त्यांच्यामध्ये झाला आणि त्यामुळे आपण रामदास स्वामींना खूप म्हणतो. अशा तऱ्हेने नानकदेव यांना आपण त्रिवार वंदन करूया आणि त्यांच्या संप्रदायाप्रती परम आदर व्यक्त करूया आणि असा संप्रदाय आपल्या भारतात आहे याच्याबद्दल अभिमान बाळगूया. पुन्हा एकदा सांगतो, जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी तुम्हाला शीख लोक आढळून येतील. अत्यंत प्रामाणिक असतात, अत्यंत निष्ठावान असतात, आचरण त्याच्या आपल्या धर्माचे व्यवस्थित पाळतात, पण आपल्या धर्माची सक्ती कोणावर करत नाही. म्हणजे काही आता मुस्लिमांचे जे चालू आहेत ना ते गावाच्या गाव मुस्लिम करायचा प्रयत्न चाललेला आहे. परदेशात सुद्धा त्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली की तुमचा तो देशाचा तुमचा नाही, आमचा देश आहे वगैरे. असा प्रकार ते कधीच करणार नाही, कोणावर कुठल्या सक्ती करणार नाही, मदत मात्र सगळ्यांना चांगलं करणार. असा आदर्श संप्रदाय त्या नानकांनी निर्माण केला आणि त्याच्यानंतर जे 10 गुरु होते त्यांनी तो संप्रदाय टिकवला. याच्याबद्दल आपण त्याच्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया, त्यांना सगळ्यांना एकदा वंदन करूया आणि या ठिकाणी थांबूया. विठ्ठल 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 विठ्ठल.